नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 8 सप्टेंबर आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही, पहिल्या शेड मध्ये आवक थोडी कमी आणि दुसरा शेड पॅक आहे। ग्राउंड वरती 3 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे। टोटल आवक 600-700 मध्ये, काही आवक मध्ये वाढ नाही, आवक तेवढीच आहे जेवढी आपण शुक्रवारी बघितली होती। बघू काय बाजार भाव निघतो। 2 दिवस मार्केट बंद होता। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोजचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव आपण सांगितला असतो आणि तुम्हाला सरासरी हायस्ट लोएस्ट व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे काय निघतं। आता 2 दिवस मार्केट बंद होता, आज बघू काय बाजारभाव निघतो, काही बदल झालाय का, वाढ झाली का, कमी झालंय, सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। मित्रांनो, तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप नका करू, म्हणजे क्वालिटीनुसार बाजारभाव जात असते तर काय क्वालिटी होती आणि काय बाजारभाव निघाला तुम्हाला एकाच व्हिडिओमधून आपल्याला कळणार आहे। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, चला भाव बघूया। मित्रांनो, पहिल्या लाईन पासून सुरुवात केली आपण। काय भाव गेला का? 700 रुपये जाईल, 700 रुपये। एकच माल आहे ना दोघं? बरं, एकच माल आहे, 700 रुपये जाईल, 700 रुपये। कुठले आपण? बरं, ठीक आहे। बघू शकता तुम्ही गोल्टी। मित्रांनो, किती गेली गोल्टी? 699, 700 जायले, 700 रुपीज। कुठले आपण? ठीक। बघू शकता तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला काका? 14 रुपयाचा माल आहे। 1060 रुपये। बरं, 1060 रुपीज। क्वालिटी काय आहे मालाची? कुठले दादा आपण? शिरपुरी। बरं, मागच्या हप्त्यात होता का तू? नाही ना, ठीक। गोल्टी 752, 752 रुपये, 752। कुठले आपण? कुठले आपण? ठीक आहे, पुढे बघू। 1152 रुपये, 1152 रुपीज, 1152। बघू शकतो क्वालिटी कांदे। पुढे बघू काय भाव गेला? 1080 रुपये, 1080 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळस, ठीक। बघू शकतो तुम्ही, सुपर माल आहे। काय भाव गेला? 1500 रुपये जायले, 1500 रुपये, 1500 रुपये। बरं, कुठला आहे कांदा? शेवरा। बियाणं कोणतं त्याचं? मागच्या हप्त्याला होते का? नाही ना, ठीक। 1030 रुपये जायले, बघू शकतो तुम्ही, 1030। कुठले आपण? दोडांबा, 1030 रुपीज। मिक्स साईज आहे। किती गेलं? किती गेलं? 1200 रुपये जायले, 1200 रुपीज, 1200 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 1200 रुपये। कुठला आहे कांदा? दोडांबे। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं, ठीक आहे। मागच्या हप्त्यात होते का? नाही ना, ठीक। इकडे कोण आहे? काय गेलं? 1000 रुपये जायली, गोल्टा मीडियम मिक्स आहे, 1000 रुपये। कुठला आहे कांदा? बरं, मागच्या हप्त्याला होते का? नाही ना, किती माल आहे अजून? भरपूर आहे ना, ठीक। बियाणं कोणतं होतं काकायचं? गजाननचं बियाणं आहे। बरं मित्रांनो, बघू शकतो। पुढे बघू, बघू शकता तुम्ही, 1000 रुपये जायले मित्रांनो, 1000 रुपीज। कुठले आपण? रवळस। मागच्या हप्त्यात होते का? होतो ना। किती गेलं होतं? 1200-1300 रुपये गेलं होतं। आज परत डाऊन झाला आहे ना? बरं, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1100 रुपये, 1100 जायले, 1100 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे, ठीक। किती माल आहे अजून? कमी झालं? कितीनी? काय वाटतं, 200-300 कमी गेलं का? बरं, मागच्या हप्त्यात होते का तुम्ही? नाही ना, ठीक आहे। कधीची साठवण याची? एप्रिल मधली ना, ठीक आहे, चालेल। किती गेलं? 1400 रुपये हे कांदा ना? बरं, 1400 रुपये राहिले, 1400 रुपये साईज आहे मित्रांनो, एक साईज माल आहे।
60-65 साईज आहे कांद्याला, मोठी साईज आहे. कुठला आहे कांदा? सावरगाव. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे सावरगाव. ठीक आहे. आणि हे किती गेलं? 1100 रुपये गेलं. 1100 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा हा? सावरगावचा आहे. मागच्या हप्त्यात होते का? होतो. किती गेलं होतं? 1500 गेला होता. कोणता हा कांदा होता ना? ठीक आहे. 1500 रुपये गेला होता. म्हणजे 200-300 कमी झालं आहे ना. बरं. किती माल आहे अजून? अजून 4-5 ट्रॅक्टर. कधीची साठवण होती? मे मधली ना. ठीक. खराब काही? खराब आता म्हणजे एवढ्या गाडीला आहे ना 5-6 क्विंटल. 5-6 क्विंटल एक गाडी निघतंय. बरं ठीक. आणि काय अपेक्षा घेऊन आले ते आज? अपेक्षा तशी भरपूर आहे, पण आता मार्केट पुढे काय पण वाढत नाही ना. वाढत नाही. ठीक आहे. चालेल. धन्यवाद. बरं काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 जायले. 1100 रुपीज. 1100. बघू शकतो मी क्वालिटी. कुठला आहे कांदा? वन. बियाणं कोणतं त्याचं? अनुराधाचं बियाणं आहे. वण्याचा कांदा आहे. 1100 रुपये. 1100 ना. बरं मागच्या हप्त्यात होते का? किती गेलं होतं? 1250 गेलं होतं. बरं ठीक आहे. 150 कमी गेला आज. बरं काय गेलं? किती गेलं? 1080. 1080 रुपीज. बघू शकतो 1080. कुठला आहे कांदा हा? आंतरवेली. मागच्या हप्त्यात होते का? नाही ना. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं ठीक आहे. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 रुपये. बघू शकतो 1200 रुपये जायले. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? मानोरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरचंच बियाणं आहे. घरगुती बियाणं आहे मानोरी. किती माल आहे अजून? आहे 200 क्विंटल. 200 क्विंटल आहे. एका गाडी मग किती खराब निघत मग? 6 कॅरेट. भरपूर आहे. ठीक आहे. कधीची साठवण आहे? कधीची साठवण आहे? एक 3ऱ्या महिन्यात ना. बरं. काय भाव गेला दादा? 13-14 जायले. 1314 रुपीज. क्वालिटी बघ शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? निफाड. अच्छा. बियाणं कोणतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. निफाड. बरं ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1100 रुपये. पूर्ण 1100 जायले. 1100 रुपीज. कांदा कुठला आपला? वडाळीनाची. बी कोणतं होतं याचं? नाही माहीत. बरं ठीक. चालेल. काय भाव गेलं? 1050. सुके ना का? बरं 1050 जायले. 1050 रुपीज जाईल. मागच्या हप्त्यात किती गेला होता कांदा? 1100 ना. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1370. 1370 रुपीज. 1370 जाईल. क्वालिटी कांद्याची. 1370. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. बरं ठीक. बघू शकतो. किती माल आहे अजून? 5-6 गाड्या आहे का? ठीक आहे. चालेल. पुढं बघू. काय भाव गेलो? 1100 रुपये. 1100 जायले. 1100 रुपीज. 1100 रुपये. कुठला आहे कांदा? वनसगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. वनसगाव. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टी. काय भाव गेली रे? 790. कमी गेली का जास्त गेली? कमी गेली ना. बरं कुठले आपण? अरे व्हिडिओ मध्ये आवाज आहे ना. बरं ठीक आहे. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती. निमपाड्याचा कांदा आहे ना. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1100 रुपये. कुठला आहे कांदा? पालखेड बांधारा. 1100 रुपीज. 1100 रुपये. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1230. 1230 जायले. कुठला कांदा? पिंपळनेर. बियाणं कोणतं त्याचं? ठीक. काही विषय नाही. चालतं.
1080 रुपये झाले, 1080 रुपीज. मीडियम गोल्टा मिक्स आहे. कुठले आपण? नांदुर्डी. ठीक. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरा गुलाबी. ठीक. किती गेलो? 1151. 1151 रुपीज. 1151. कुठला आहे कांदा? खेडेत. बरं. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. मागच्या हप्त्यात होते का? किती गेलं होतं? 1400 रुपये. हाच कांदा का? अच्छा. 300 निर्वत झालं. 200-250 निर्वत झालं. बरं ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1121 जायले. 1121 रुपीज. 1121. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगा. रुईचं बियाणं आहे मित्रांनो. मागच्या हप्त्यात होते का? 1200 गेले होते. अच्छा. काही कमी जास्त झालं नाही आहे ना? बरं ठीक. किती गेलं? 1180. 1180 रुपीज. कुठले आपण? शिरसाने. बियाणं कोणतं होतं दादा इथं? घरगुती बियाणं आहे ना? ठीक आहे. शिरसाने. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसानं. बियाणं कोणतं होतं दादा इथं? येल्लोरा. ठीक आहे. पुढं बघू. 1165. 1165 झाले. 1165 रुपीज. कुठले आपण? शिरसानं ना? ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बघ शकतो गोल्टी. काय भाव गेली गोल्टी? 826. 826 रुपीज. कुठले आपण? मागच्या हप्त्यात होते का? काय कांदा होता का? गोल्टीच होती. किती गेली ती? 880 रुपये गेली. ठीक आहे. काही जास्त फरक नाही है ना? कोण इकडं? काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 रुपये जायले. 1200 रुपीज. 1200 रुपये. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? सुकेना ना? बरं ठीक. पुढं बघू. 1180 जायले. 1180 रुपीज. 1180. कुठला आहे कांदा? सुकेना. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. सुकेना. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1199. 1200 रुपये झाले. 1200 रुपीज. कुठलं? पिंपळणारचं कांदा आहे का? बरं. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. पिंपळणारी.